व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे। आणि म्हणून आम्ही पाहत आहोत की या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे की सर्व लोकांचं तारण व्हावं आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावं। नुसतं तारण होणं महत्वाचं नाही, जर जे खरं ज्ञान आहे, जे पूर्ण ज्ञान आहे, जे परमेश्वरापासून येतं, जे परमेश्वराची इच्छा पूर्ण करतं आणि ते परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला देखील ते प्रवृत्त करतं, आम्हाला ते ज्ञानापर्यंत घेऊन जातं। आणि एकदा का देवाचं ज्ञान आम्हाला मिळालं, प्रिय हो, आम्ही आमच्या इच्छा बाजूला ठेवतो, आम्ही जगाच्या इच्छा बाजूला ठेवतो, संसाराच्या इच्छा बाजूला ठेवतो आणि मग आम्ही केवळ देवाच्या इच्छा, परमेश्वराच्या इच्छा, पवित्र आत्म्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये काय आहेत याकडे आम्ही लक्ष देत असतो। आणि ज्यावेळेस आम्ही देवाची इच्छा माझ्या जीवनामध्ये काय आहे याकडे लक्ष देतो, एक्झॅक्टली त्याच्या विरोधात देव पाहत असतो की माझ्या लेकराची इच्छा काय आहे आणि मग माझ्या लेकराच्या अंतःकरणामध्ये काय आहे, माझ्या लेकराच्या मनामध्ये काय आहे, माझ्या लेकराच्या हृदयामध्ये काय आहे, माझ्या लेकराला आता सध्या कोणती समस्या निर्माण झालेली आहे, माझ्या लेकराची कशा प्रकारची इच्छा मी पूर्ण करू शकतो। आणि मग अशाच प्रकारे ज्यावेळेस आम्ही बऱ्याच अंशी पाहतो की आमच्या लेकरांनी जर आई वडिलांचं जर म्हणणं ऐकलं, त्यांच्या इच्छा प्रमाणे जर चालण्याचा प्रयत्न केला, तर अनेक आई बाप असे आहेत की त्यांच्या लेकरांच्या इच्छा, काही आई बाप तर असे आहेत की दिवस मावळाच्या आतमध्ये त्यांच्या इच्छा पूर्ण करतात। जर एखादे जर वडील एखाद्या छोट्या लेकराचा पप्पा जर ड्युटीला जर चालला आणि जाताना जर त्या लेकरानं त्याच्या पप्पाकडे किंवा त्याच्या घरातील कुठल्या आजोबाकडे कुठली गोष्ट जर मागितली, त्यांनी जर इच्छा प्रदर्शित केली, एखाद्या काण्याची म्हणा, एखाद्या खेळणीची म्हणा, एखाद्या वस्तूची म्हणा, एखाद्या विशिष्ट अशा कपड्याची म्हणा, तर प्रिया हो, तो जो पिता असतो ज्याच्यावर त्यांनी इच्छा डिमांड केलेली असती आणि तो त्याच्या आज्ञेत राहत असतो आणि त्याच्या इच्छेचं कायम पालन करत असतो, तो काय करतो, दिवसभर काबड कष्ट करत असताना तो त्रासाला, संकटाला, कसले सिच्युएशन त्याच्या जीवनात येऊ, पण तो संध्याकाळी सुटायच्या मात्र त्याच्या लक्षात एकच असतं की माझ्या लेकराने एक इच्छा निर्माण केलेली आहे आणि ती इच्छा जर पूर्ण झाली नाही तर माझं लेकरू नाराज होईल, रुसून बसल, फुगल, तो कुठंतरी त्याचा आनंद हरवून जाईल। आणि म्हणून तो पिता काय करतो, त्याच्याकडे जरी नसलं तर त्याच्या मित्राकडून, बॉस कडून, त्याच्या साहेबाकडून, कुणाकडून तरी एखादी ठराविक रक्कम घेतो आणि येताना त्याच्या इच्छा पूर्णसाठी जे काही त्याला मागितलं असतं तो इच्छा पूर्ण करतो। परंतु केव्हा, ज्या वेळेस तो लेकरू आपल्या आईबापाच्या इच्छा पूर्णपणे स्वीकारतं, आपल्या आईबापाची इच्छा आपल्याविषयी काय आहे, तर त्याला वाटलं की आपल्या आईबापांची इच्छा आहे की आम्ही आमच्या आईबापांच्या आज्ञा पाळायला पाहिजे, थोरा मोठ्याचा सन्मान आदर करायला पाहिजे। आणि ज्यावेळेस आमचं लेकरू असं करताना पाहतो, एक्झॅक्टली तो पिता, तो आजोबा, तो बाप, तो जो कोणी अंकल असेल, जेव्हा कोणी असेल, तर तो काय करतो, त्याच्या इच्छा पूर्ण करतो। आणि म्हणून या ठिकाणी लिहिलंय की त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचं तारण व्हावं आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावं। जे खरं आहे त्या खऱ्यापर्यंत त्यांनी पोहोचावं। परमेश्वराचं जे खरंपण आहे, परमेश्वराचं जे खरं ज्ञान आहे, ही जी इच्छा जर आम्ही प्रदर्शित केली, आज अनेक लोक आहेत की ते इच्छा प्रदर्शित करतात, परंतु केवळ जगातल्या इच्छा मिळवण्यासाठी त्या परमेश्वराकडे म्हणतात की प्रभू, परमेश्वरा, देवा, माझ्या ह्या इच्छा आहेत आणि त्या पूर्ण कर। तू जर माझ्या इच्छा पूर्ण करशील तर मी तुझ्यासाठी हा चढावा देईल, किंवा मी तुझ्यासाठी हे अर्पण घेऊन येईल, किंवा हे मी तुझ्यासाठी दान देईल, किंवा दशमांश देईल, किंवा मी तुला काहीतरी भेट देईल, किंवा मी तुझ्या नावाचा काहीतरी एक मोठी उपकार स्तुती करील। देवाला प्रिय हो, तुमच्या उपकार स्तुतीचा, तुमच्या यज्ञाचा, तुमच्या कुठल्याही प्रकारच्या जेवणाचा, कुठल्याही प्रकारचा दानाचा नाही, तर तुमची इच्छा देवाच्या जीवनात काय? देवा, तुझ्या इच्छाप्रमाणे मी जर जीवन जगत आहे, ही खरी इच्छा। आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक लोकांनी परमेश्वराचं जसं म्हणणं आहे, परमेश्वराची इच्छा जशी आमच्याविषयी आहे तशी जर प्रिय हो आम्ही ती इच्छा करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित अर्थाने आमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु आम्ही काय करतो, पहिल्या प्रथम आमच्या स्वतःचं पाहतो। ते मराठीमध्ये एक खरोखर एक म्हण आहे आणि त्या ठिकाणी काय करत आहे की आम्ही स्वतःच्या पोटाचं पहिलं पाहतो आणि नंतर उरलेलं जे काही असेल ते परमेश्वराला दिला तर दिला, वेळ नाही तर एकदा आमचं पोटाची खळगी वागली ना तर मग परमेश्वराची तर आठवणही नाही होत। असे अनेक कॅटेगरीचे लोक आहेत। या ठिकाणी आम्ही पाहतो आणि तिमोथेला पत्रामध्ये तो लिहित आहे 2 आणि 8 मध्ये, म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडण सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी। अनेक लोक प्रार्थना करतात, त्यांची इच्छा असते की प्रभू, आज माझी इच्छा आहे की माझी तू प्रार्थना ऐक, आणि त्यांना जे काही हवं आहे ते मागतात,
परंतु मागत असताना प्रिय त्यांच्या मनामध्ये अंतकरणामध्ये राग असतो. त्यांच्या अंतकरणामध्ये मनामध्ये कुठून तरी भांडण झालेलं असतं. कुणाच्या तरी विषयी द्वेष भावना असते, कुणाच्या विषयी कडूपणा असतो, कुणाच्या विषयी निंदा असते. आणि या सगळ्या प्रकार असाच घेऊन आम्ही त्याच्या समोर सादर येतो. साधं सोपं जर पाहिलं प्रियो, आमच्या कुटुंबामध्ये जर एखादा जर पाहुणा येत असेल तर आम्ही आमचं घर सुरक्षित करतो, सगळं झाडून लोटलोट करतो, सगळे बेडशीट, गाड्या, उशा, जे काही पंखे, जे काही असेल आमच्या घरामध्ये सगळं असं व्यवस्थित करून ठेवतो. आणि त्या पाहुण्यांची आम्ही वाट पाहतो. आणि मग तो पाहुणा आल्यानंतर आमच्या घरामध्ये ज्यावेळेस तो एंट्री मारतो त्यावेळेस तो घर बघून इतका खुश होतो, आनंदित होतो. आम्ही आमचं अंगण सुद्धा सारून घेतो किंवा झाडून घेतो किंवा रांगोळी टाकतो त्या ठिकाणी. कशासाठी? तर आमच्या घरामध्ये एक पाहुणा येणार असतो, त्याच्या स्वागतासाठी. आज प्रियो, आम्ही देवाच्या मंदिरात जात असताना, देव आमच्या घरामध्ये पाहुणा येत असताना, देव आमच्या अंतःकरणामध्ये येत असताना, आमच्या अंतःकरणामध्ये आज देखील ती अव्यवस्था आहे. आज देखील आमचं कुठलाच पार्ट कोणत्याच जागेवर नाही. डोळ्याने तरी पाप केलेलं असते, नाकाने तरी पाप केलेलं असतं, मुखाने तरी पाप केलेलं असतं, हाताने तरी केलेलं असतं, अंतःकरणाने तरी केलेलं असतं, विचाराने केलेलं असतं, बुद्धीने केलेलं असतं, पायाने केलेलं असतं. सगळ्या प्रकारे आम्ही पाप घेऊन आमच्यामध्ये तो राग आणि भांडण, द्वेष, ईर्ष्या, ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्यामध्ये असतात. आम्ही असंच बसतो प्रार्थनेला, प्रभू माझी प्रार्थना आहे. कसं प्रभू ऐकत? पहिला प्रथम आम्ही देवाची इच्छा आम्ही बाळगली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मार्क शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय, मार्क शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि 35 आणि 36 या वचनामध्ये देवाचं वचन आज आम्हाला विशिष्ट घटना शिकवत आहे. मार्क शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि 35 व 36 क्रमांकाचं वचन आपण वाचूया प्रियो. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की शक्य तर ही घटका माझ्यावरून टळून जावो. आणि तो म्हणत होता, आब्बा, बाबा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो बागेमध्ये प्रार्थना करत आहे आणि त्याच्या पुढे एक सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि ते आव्हान होतं म्हणजे त्याला मरणाला झुंज द्यायला जायचं होतं, त्याला स्वतःचं शरीर अर्पण करायचं होतं, त्याला स्वतःचं रक्त तुमच्या आणि माझ्या पापाच्या क्षमेसाठी सांडायचं होतं. तो वेळ, ती घटिका आलेली होती जवळ. आणि त्याच्या शरीराला असंख्य अशा वेदना होणार होत्या, त्याचं शरीर छन्न आणि विछिन्न होणार होतं प्रिय. आणि मग ह्या वेदना त्याने समोर पाहिलं आणि त्याच्या पित्याला त्याने इच्छा केली, हे पित्या, आतापर्यंत मी सर्व काही तुझ्या इच्छेने केलेलं आहे. माझं येणं देखील तुझ्या इच्छेने होतं, माझं वागणं देखील तुझ्या इच्छेने होतं, मी जे वचन लोकांपर्यंत पोहोचवले ते देखील तुझी इच्छा होती. माझ्या मनची, माझ्या स्वतःची इच्छा एकही नव्हती. आणि मग आता असा प्रसंग माझ्यावर येत आहे. आणि मग त्याने प्रार्थना केली की माझ्या देवा, माझ्या पित्या, माझ्या परमेश्वरा, माझ्या बापा, शक्य होईल तर हा प्याला माझ्यापासून तू दूर कर. शक्य होईल, कारण तुला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तरी देखील तो म्हणत आहे, परंतु मी तुला विनंती करतो, मी तुला प्रार्थना करतो, मी तुझ्याकडे साकडं घालतो, मी माझं कारण तुला सांगतो, मी माझं मनोगत तुला सांगतो, मी माझा विश्वास तुझ्या पुढे सादर करतो, मी माझ्या स्वतःची इच्छा तुझ्या पुढे सादर करतो. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र प्रिय, त्याने इच्छा काय अर्पण केलेली आहे. आज जर आमच्या समोर जर एखाद्या दुःखाची, एखाद्या घोर प्रसंगाची जर प्रसंग आमच्या समोर आला आणि आम्हाला तर दिसतंय, तर प्रिय, आम्ही आमची इच्छा परमेश्वरासमोर कशी प्रदान करणार, कशी आमची इच्छा आम्ही मांडणार. आम्ही केवळ एवढंच मानणार की परमेश्वरा, हा प्याला माझ्याजवळ येऊच देऊ नको, हे दुःख माझ्या वाट्याला नकोच, हे येणारा प्रसंग माझ्यापासून एकदम दूर कर. अनेक वेळेस प्रिय, तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, परमेश्वर दे बापा, हे अडखळणं, बंधन, जे काही प्रॉब्लेम आहे येशूच्या नावात बांधल्या जाऊ दे, येशूच्या नावात दूर निघून जाऊ दे. मी मला क्लेम करतो, मी मला सुरक्षित करतो, मी येशूचे आशीर्वाद रिसीव्ह करतो. आणि प्रभू, हे सर्व गोष्टी माझ्यापासून दूर गेल्या असा विश्वास देखील ठेवतो. अशा प्रकारची आमची प्रार्थना असती, आमची इच्छा असते. परंतु देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने इच्छा काय सादर केली, प्रभू शक्य होईल तर हा प्याला माझ्यापासून टळू दे, परंतु माझ्या इच्छेने नको, सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे. देवाचा पुत्र, त्याला सर्व काही त्याच्यावर अधिकार असताना तो म्हटला माझी इच्छा नको, कारण असह्य प्याला पिणं शक्य नाही, हे मला देखील समजत आहे, परंतु माझी इच्छा नाही, कारण तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे. आज प्रिय, तुम्ही आणि मी काय करत आहोत? आमच्या पुढे तर एवढे मोठाले आव्हानं नाहीत, आमच्या पुढे तर आम्हाला जीव देण्यासारखं काही नाही,
आमच्या पुढे फटके खाण्यासारखं काही नाही, आमच्यासारखं रक्त सांडण्यासारखं काही नाही, आमच्या शरीरावर कुठल्या प्रकारचे फटके पडणार नाही, आमच्या पुढे इतका काही मोठा डोंगर आला नाही की जे नाही करून आम्ही म्हणतो की माझ्या इच्छेप्रमाणे नाही तुझ्याच. आम्हाला छोटीशी जरी गोष्ट आली ना तरी आम्ही म्हणतो येशूच्या नावात निघून जाऊ दे. तिला घेत नाहीत प्रिय, स्वीकारत नाही. ही आमची इच्छा झाली. पण परमेश्वरची इच्छा आहे की छोटस संकट ज्या वेळेस येतं, छोटस दुःख ज्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये घालतो, त्यावेळेस त्या दुःखातून सावरण्याची शक्ती आम्हाला मिळत असते. आणि नेमकं आम्ही काय करतो मग, या छोट्याशा गोष्टीमध्ये आम्ही बेसावध राहतो आणि ही गोष्ट आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे म्हणतो ही माझ्यापासून दूर होऊ दे, आणि लागलीच त्यावेळेस मग अनेक गोष्टीवर गोष्टी आमच्या जीवनात घडतात. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सुंदर असा कित्ता घालून दिलाय की माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ज्यावेळेस स्तेफनाला दगडमार झाली ना प्रिय, त्यावेळेस त्या स्तेफन म्हटलं की जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं ना, हे बाप्पा यांना तू क्षमा कर कारण हे काय करतात हे समजत नाही. अशाच प्रकारे स्तेफनाला दगडमार झाली आणि तो मरणाच्या शेवटच्या टोकाला म्हटला, हे बाप्पा, हे पित्या, हे परमेश्वरा, हे देवा, यांना क्षमा कर, हे काय करतात, यांचं पाप यांच्याकडे मोजू नको. आम्हाला तर प्रिय तशी परिस्थिती आलेली नाही. आमच्याकडे सुंदर, चांगली, एकदम आम्हाला सुटेबल अशी परिस्थिती परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे. आणि मग तरी देखील आम्ही आमच्या इच्छा पूर्णतेकडे आम्ही जात आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आमची इच्छा तर पूर्ण होईलच प्रिय, परंतु देवाची इच्छा सर्वात महत्वाची आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. अशी जर आमची इच्छा असेल तर मग आमची इच्छा देव पूर्ण करेल. दुसरा रेफरन्स पाहूया आपण, योहान कृष्णवर्तमान त्याचा 4था अध्याय आणि 34व्या क्रमांकाच्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला काही गोष्टी शिकवित आहे. प्रिय आम्ही पाहूया योहान कृष्णवर्तमान त्याचा 4था अध्याय आणि 23व्या क्रमांकाचं वचन. वाचा मोठ्याने. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने 34. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्यांचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी पवित्र शास्त्र लिहितंय की ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझं अन्न आहे. प्रभू येशू ख्रिस्त दमून चालून थकून ज्यावेळेस याकोबाच्या विहिरीवर बसला, त्या ठिकाणी त्या स्त्री बरोबर, शंभरोनी स्त्री बरोबर संभाषण केलं. तिचं आणि गावामध्ये बरीच अनेक लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला मशिया ख्रिस्त असं म्हटलं. आणि त्यानंतर जे त्याचे शिष्य गावामधून काही भाकरी घेऊन आले होते आणि न्याहारीचा समय होता, जेवणाचा समय होता, आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करू लागले की प्रभूजी जेवा. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणत आहे की ज्याने मला पाठवलंय, ज्या परमेश्वरने, त्याच्या इच्छेप्रमाणे करावं हे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावं, हेच माझे अन्न आहे. आज प्रिय आमचं अन्न कोणतं आहे? आम्ही फक्त आमच्या शरीराला लागणाऱ्या अन्नाविषयीच आम्ही चिंता आणि काळजी करत आहोत. आमच्या शरीराला लागणारं चविष्ट अन्न, आमची जी इच्छा आहे त्या इच्छा पूर्तीकडे जात आहे. तो म्हणत आहे की ज्याने मला पाठवले, आज प्रिय तुम्हाला आणि मला त्याने पाठवलेलं आहे. आणि मग आम्हाला कशासाठी पाठवलंय आणि आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे जगत आहोत का, काम करत आहोत का? तर आमचं आध्यात्मिक जे भोजन आहे, आध्यात्मिक आमची जी स्थिती आहे मजबूत बनत. परंतु आम्ही केवळ आमच्या जगिक अन्नासाठी, नाशवंत अन्नासाठीच इच्छा दर्शवली तरी आम्ही रोजच्या रोज प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि सुरुवात काय, आमची रोजची भाकर रोज आम्हास दे. बस, आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे. फक्त जगातल्या भाकरी, जगातल्या चांगले पौष्टिक अन्न, चांगल्या प्रकारचं सुदृढ करणारं, चविष्ट असणारं, आमच्या इच्छा पूर्ती करणारं अन्न सेवन भेटलं म्हणजे बस, हेच आमचं अन्न. होय प्रिय, हे अन्नाची देखील तुम्हाला आणि मला गरज आहे आणि हे अन्न देखील आम्हाला मिळावं, हे देखील परमेश्वर आम्हाला पुरवतो. कारण परमेश्वर आम्हाला उत्तमातलं उत्तम देतो, चांगल्यातलं चांगलं देतो आणि आम्ही त्यांना जे आम्हाला मिळतं त्याबद्दल आम्ही परमेश्वरचे आभार मानूया. परंतु एक गोष्ट आम्ही विसरतो या ठिकाणी, देवाची इच्छा आहे की आमच्यामध्ये असणारा जो देवाचा पवित्र आत्मा आहे, त्या पवित्र आत्म्याची इच्छा आहे की मला देखील ताजतवानं बनायचं आहे, मला देखील टवटवीत बनायचं आहे, मला देखील सुदृढ बनायचं आहे. आम्ही आमच्या शरीराची इच्छा, जीवाची इच्छा आम्ही पाळतो, परंतु आमच्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे त्याची इच्छा मात्र आम्ही घेत नाही. मग अशाच प्रसंग त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटले की तुम्ही जगातलं भोजन
नियोजन करा. त्यावेळेस तो म्हणत आहे की देवाच्या इच्छेप्रमाणे ज्याने मला पाठवलंय त्याच्या इच्छेप्रमाणे करावं व त्याचं कार्य सिद्धीस न्यावं, हेच माझं अन्न आहे, दुसरं अन्न नाही. त्यांनी आध्यात्मिक वृद्धी होणारं अन्न म्हणजे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं. आज प्रिय, विशेष करून खास करून सेवकांसाठी आज वचन आहे. आणि मी विनंती करेल प्रिय देवाचे प्रिय सेवक, तुम्हाला आणि मला देवाचे विश्वासणारे नुसतं सेवक लेबल लावलेले नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणारे प्रत्येक प्रियजन, बहीण भाऊ आई वडील लेकर जे काही आहेत, त्यांना म्हणजे तुम्हाला आणि मला परमेश्वराने पाठवलेलं आहे. कशासाठी? आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर देवाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. अनेक वेळेस पाहतो आमचे ज्यावेळेस लेकरं मोठाले होतात, आम्ही त्यांना कॉलेजमध्ये टाकतो, तर कशासाठी टाकतो? की आईबापाची ही इच्छा असते की कॉलेजमध्ये जाऊन त्याने चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं, चांगल्या प्रकारचं सुदृढ बनावं, चांगल्या प्रकारचं ज्ञान संपादन करावं, चांगल्या प्रकारच्या पोस्टला जावं, चांगल्या प्रकारची नोकरी त्याला मिळावी, चांगल्या प्रकारचा हुद्दा त्याला प्राप्त व्हावा, चांगल्या प्रकारचं त्यांनी नाव कमावं, म्हणून हे पाठवतात. परंतु जर तेच लेकर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर कॉलेजमध्ये वाकडे तिकडे जर भितळी तोडून गेली, कंपाऊंड तोडून गेले आणि डिपार्टमेंटने ज्यांना पकडलं तर पोलीस स्टेशनला जर घेऊन गेले, मग ह्या इच्छा काय करायच्या? मग त्याच्या ऐवजी जर देवाच्या ऐवजी म्हणजे आज आपण आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर लेकराने त्याच्यावर जर स्कोप दिला, त्याच्यावर जर नजर दिली, त्याच्यावर जर एक स्थिर ठाम राहिले, तर त्यांचं जीवन त्यांचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. अशाच प्रकारे आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तर आमची दाव म्हणजे आमच्या परमेश्वराची इच्छा काय आहे आमच्या जीवनामध्ये, की कशा प्रकारे आम्ही जीवन जगावं, हे देखील खूप महत्वाचं आहे. योहान सुवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि 30व्या क्रमांकामध्ये आम्हाला आणखीन एक देवाचं वचन या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. योहान सुवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि 30 क्रमांकाचं वचन. मला स्वतःहून काही करिता येत नाही, जसे मी ऐकतो तसा न्याय निवाडा करीतो, आणि माझा निवाडा यथार्थ आहे, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू येशू ख्रिस्ताला जगाचा तारणारा उद्धारक म्हणून पाठवलेला आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा दुसरा रोल देखील आहे. आता तो आम्हाला पहिला समजलेला नाही. पहिला तारणारा होता, दया करणारा होता, प्रेम करणारा होता, आमच्या पापावर पांघरून घालणारा होता, क्षमा करणारा होता. परंतु आता जो दुसरा रोल चालू होणार आहे ना, द्वितीय आगमनाचा, अंत समयाचा, त्या समाला मात्र तो न्यायाधीश बनून येणार आहे. तो पूर्वी न्यायाधीश होता कारण तो सार्वभौम होता, परंतु त्याने न्याय केला नाही. तर तो म्हणत आहे की ज्याने मला पाठवले आहे त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास मी पाहत आहे. किंवा मला आणि तुम्हाला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं खूप महत्वाचं आहे. योहान सुवर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 38व्या क्रमांकाचं वचन आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जे स्वर्गातून इथं खाली उतरलो आहे ना, तर माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून खाली उतरलेलो आहे. मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जो कोणी भाकर खाईल त्याला भूक लागणार नाही. मी स्वर्गातून उतरलेलो आहे, भूतलावरलो नाही. आज तुम्ही आणि मी देखील स्वर्गाचे लोक आहोत आणि आम्हाला तिथंच जायचं आहे. आम्ही जगातले लोक नाहीत. आणि मग जर स्वर्गातून आलेले आहोत, स्वर्गाचे वारीस आहोत, हकदार आहोत, राजपुत्रनी राजकन्या आहोत, तर प्रिय हो, आम्हाला त्याच्यासारखं जीवन जगल्याशिवाय पुन्हा एक वार स्वर्गाला जाता येणार नाही, सार्वकालिक जीवनात जाता येणार नाही. आम्ही आमचं मूळ जे आहे ते स्वर्गातले लोक आहोत आणि या जगामध्ये आम्ही उपरी आणि प्रवास करत हिंडत आहोत. आणि हिंडत असताना, फिरत असताना, प्रवास करीत असताना, जीवितक्रम चालत असताना, या संसाराच्या राड्यात असताना, या जगामध्ये अडकलेला असताना, प्रिय हो, आम्ही काय करतो की आमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु आम्ही कोण आहोत हे विसरलेलो आहोत. ज्यांना समज आलेली आहे, ज्यांना ज्ञान मिळालेलं आहे, ज्यांना बुद्धी मिळालेली आहे, जे देवाच्या वचनामध्ये वाढत आहे, ज्यांना परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे आणि जे देवाच्या इच्छेप्रमाणे करत आहे, जे आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहे, त्यांना मात्र 100% आहे की आम्ही जगामध्ये जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही स्वर्गात जाणाऱ्या लोकांपैकी आहोत. आम्ही स्वर्गातून उतरलेले लोक आहोत, कारण आम्हाला परमेश्वराने त्याच्या प्रती समान केलेला आहे, जगाच्या प्रती समान केलेला नाही. तर परमेश्वरा जो स्वर्गात राहणार आहे
तर स्वर्गात राहणाऱ्या लोकांसाठी जी खास स्पेशालिटी आहे ती आमच्यामध्ये आहे. परंतु आज आम्ही स्वर्गामध्ये नसून आम्ही या जगामध्ये आहोत, या भूतलावर आहोत आणि आम्ही या ठिकाणी सार्वकालिक जीवनाचा स्वर्गाच्या राज्याचा प्रवास करत आहोत. आणि म्हणून आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे जर जीवन जगलो तर आमचा प्रवास सुखकर होईल. परंतु आम्ही जर आमच्या इच्छेप्रमाणे जगायला सुरुवात केली तर आमचा प्रवास सुखकर होणार नाही. आमच्या प्रवासात खूप काटे, अडचणी, संकट, धोके, मान अपमान, निंदा, छळ, संपत्ती, कुणाला एक गरिबी, हरिबी, आजार, विकार, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागणार पिओ. आणि जर मग ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नको असतील आणि तुमच्या जीवनामध्ये हर्ष, आनंद, उत्साह आणि सगळ्या प्रकारच्या चांगुलपणाने भरलेलं तुमचं जीवन असावं तर यासाठी एकच महत्वाची घटना आहे, ती म्हणजे आमच्या स्वतःची इच्छा बाजूला ठेवून परमेश्वरची इच्छा आमच्या जीवनाविषयी काय आहे. प्रियो, आम्हाला असं वाटतं की माझी किंमत 1,00,000 आहे. परंतु देव आम्हाला सांगतो तुझी किंमत जगातली कुठली सृष्ट दिसणारी आणि न दिसणारी किंवा स्वर्गाच्या राज्यामध्ये हिरे, माणिक, मोती, जोहार जरी असले तरी ते तुझ्या पुढे शुल्लक आहे. तुझी किंमतच करता येणार नाही, एवढी तू किमतीचा आहे. पण आपण म्हणतो नाही, मी 1,00,000 किमतीचाच आहे. किंमत गुलामाची केल्या जाते. गुलामाला पहिल्या काळात आहे ना किंमत देऊन विकत घ्यायला जायचं. एखादी गोष्ट जर विकत, आजही आम्ही एखाद्या बाजारातून जर एखादी गोष्ट विकत घ्यायला गेलो ना त्याची आम्हाला किंमत मोजावी लागते. अशा प्रकारे आमची किंमत म्हणजे देवाच्या लोकांची किंमत होऊ शकत नाही. परंतु आम्ही आम्हाला स्वतःला कमजोर करत आहोत. आम्ही स्वतःला लाचार समजत आहोत. का समजत आहोत त्याचं कारण एकच, कारण आम्ही आमची इच्छा पूर्ण करत आहोत आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचा जीवितक्रम, आमची धाव चालत आहे आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे आम्ही हताश होतो, आम्ही निराश होतो, आम्ही चिंताक्रांत होतो आणि मग आमच्या इच्छा पूर्ण होत नाही आणि मग आम्ही आम्हाला स्वतःला कुठंतरी कमजोर समजतो. प्रियो, तुम्ही स्वतःला कमजोर समजू नका. जर तुम्ही विश्वासू आहात तर आज देखील परमेश्वर तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा जो हिरा आहे त्याची किंमत आहे तशा प्रकारच्या त्याच्याही पेक्षा अति मौल्यवान, अनमोल असं आमचं जीवन आहे. परंतु केव्हा, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात करू त्यावेळेस. योहान शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आणखीन देवाचं वचन आम्हाला काही गोष्टी शिकवत आहे. जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनुष्य बाळगेल त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे करावायची इच्छा बाळगेल त्याला ही शिकवण, आता आम्ही जी शिकवण देत आहोत पवित्र शास्त्राच्या माध्यमातून, अनेक देवाचे खरे संदेश आहेत, सेवक आहेत, प्रोफिस आहेत, फादर साहेब आहेत, रेव्हरंड साहेब आहेत, बिशप साहेब आहेत, पोप साहेब आहेत, महागुरु स्वामी साहेब आहेत, आणखीन कर्नल आहेत, कॅप्टन साहेब आहेत, गुरुजी साहेब आहेत आणि आणखीन जे काही साहेब आहेत, जे काही तुम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला शिकवत आहेत, तर ही जी शिकवण आहे ती देवापासून आहे. परंतु जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करवायची इच्छा बाळगेल त्याला, परंतु आमच्या मनानेच जर आमची इच्छा जर पूर्ण करायला लागलो तर ही शिकवण त्यांना मूर्खपणाची वाटेल. देवाच्या इच्छेचं काय, माझ्या इच्छेचं काय करायचं? मग माझ्या इच्छा मारायच्या का? मग मला जीवन कशासाठी दिलंय? मग मी सगळं आयुष्य काय दुःखात घालू का? सगळं संकटात घालू का? सगळं गरिबी हरिबीत घालू का? माझ्या जीवनात थोडीशी आयुष नको का? माझ्या जीवनात थोडस सुख नको का? प्रिय हो, देवाचं जीवन जर तुम्ही सुख निवडणार ना त्यावेळेस तुम्हाला सुख आणि सुखच येणार. दुःख तुमच्या वाट्याला येईल, ते लोक पाहतील, तुम्हाला थोडस जैगिक दृष्ट्या वाटेल, पण तो आत्मिकरित्या तुम्हाला 24 आवर्स तुम्ही सुखात आहात, समाधानात आहात, आनंदात आहात. तुमचा प्रत्येक मार्ग यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं प्रत्येक काम सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही आमच्या मनानं, आमच्या इच्छेनं, आमच्या बुद्धीनं जर सुरुवात केली तर मग मात्र आमच्या कामाला रोख मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आणखीन एक रेफर पाहूया. योहान शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय आणि 39 वचनामध्ये परमेश्वरचं वचन आम्हाला आणखीन एक गोष्ट या ठिकाणी शिकवत आहे. योहान शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय आणि 39व्या क्रमांकाचं वचन. पण ओलांडण सणात मी तुमच्यासाठी एक माणसास सोडावे अशी तुमची रीत आहे, म्हणून मी तुमच्यासाठी यहूदांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असो. प्रिय, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तावर ज्यावेळेस आरोप टाकण्यात आले
आणि प्रभू येशूचे आरोप काही सिद्ध होत नव्हते. अनेक लोकांची इच्छा होती, शास्त्री, परुषी, सदुकी, यहुदी आणि त्या काळातले मोठमोठाले लोकांची इच्छा होती की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगायचं, प्रभू येशू ख्रिस्ताला जिवंत मारायचं, प्रभू येशू ख्रिस्तावर खटला भरायचा, प्रभू येशू ख्रिस्ताला या जगातून नाहीस करायचं. आणि मग त्यांनी ज्या राजाकडे, ज्या अंमलदाराकडे, ज्या न्यायाधीशाकडे धाव घेतली, ज्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी त्याला पावर होता की याला शिक्षा देण्याच्या, त्या पिलाताकडे ज्यावेळेस गेले, तर मग पिलाताला म्हणजे त्या राजाला किंवा त्या अधिकाऱ्याला एक अधिकार होता की त्या वलांडण सणामध्ये कुणा तरी एका व्यक्तीला जेलमधून रिहा करायचे, सोडून द्यायचे, त्याच्यावर दया करायची, त्याच्यावर कृपा करायची. आणि मग त्याच्या लक्षात आलं की देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याजवळ कुठल्याही प्रकारचा आरोप सिद्ध होत नाही, याने कुठल्याही प्रकारचं पाप केलेलं नाही, याने कुठल्याही प्रकारचं लोकांना गलत शिक्षण दिलेलं नाही, याने कुठल्याही प्रकारचं धर्मनिंदा केलेली नाही, याने कुठल्याही प्रकारचं नियमशास्त्र तोडलं नाही, याने कुठल्याही प्रकारचं स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकांवर जोर जुलूम केला नाही, लोकांना लुटलं नाही, लोकांकडून पैसे घेतले नाही, लोकांचं खोटं भविष्य सांगितलं नाही, लोकांना कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवलं नाही. आज देखील अनेक लोक म्हणतात ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, तुम्हाला किती पैसे दिले, तुम्हाला काय काय मिळतंय. प्रिय ख्रिस्ती, पुन्हा एक वार सांगा, ख्रिस्ती हा धर्म नाही, तर ख्रिस्ती हे जीवन आहे. आणि ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी, ख्रिस्ती जीवन स्वीकारण्यासाठी ना कोणी पैसे देत आणि ना कोणी कुठल्या प्रकारचा देत नाही, तर परमेश्वर जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आम्हाला बुद्धी देतो, तो आम्हाला ज्ञान देतो, तो आमचं तारण करतो, तो आमच्या पापाची क्षमा करतो. आणि म्हणून जगातली जी अद्भुत अशी शांती आतापर्यंत आम्हाला मिळाली नाही, ती शांती ज्यावेळेस आम्हाला मिळते त्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन धारण करतो. ज्यावेळेस आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही जगतो परंतु त्या पूर्ण होत नाही, परंतु ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, परमेश्वरच्या इच्छा आम्ही प्रदर्शित करतो, त्याचे नियम फॉलो करतो, त्याच्या नियमाचं आचरण आणि पालन करायला सुरुवात करतो आणि देवाच्या इच्छा पूर्ण करायला लागलीच आमच्या इच्छा पूर्ण होत्यात. आणि म्हणून आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये अधिक वाढण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर आरोप करण्यात आले परंतु एकही आरोप सिद्ध होत नव्हता. हे त्या ठिकाणी त्या न्यायाधीशाला, त्या राजाला, त्या पिलाताला समजलं. आणि मग पिलात म्हटला, माझा एक पॉवर आहे, माझा एक अधिकार आहे की या सणामध्ये कुणाला तरी एका व्यक्तीला सोडावं लागतं, तर मी काय करतो, मी या प्रभू येशू ख्रिस्ताला, तो तुमचा यहुद्यांचा राजा आहे ना, त्याला सोडून देतो. परंतु लोकांची काही इच्छा होती. बघा आता या ठिकाणी प्रभू येशूची इच्छा होती. पहिल्या प्रथम आम्ही परमेश्वराची इच्छा पाहूया. परमेश्वराची इच्छा होती की अखिल मानव जातीचा एकाचाही नाश होऊ नये, म्हणून मी माझ्या एकुलता एका पुत्राला पाठवल आणि ज्याच्या पवित्र रक्ताने पापांची क्षमा होईल, त्या मरणावर विजय मिळेल आणि माझ्या लोकांसाठी देण्यात येणारं जे काही दवन आहे, जे काही मोबदला आहे, जी काही किंमत आहे, माझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त बुजवील आणि माझ्या लोकांना मी त्या सैतानाच्या बंधनातून, जोखडातून, गुलामगिरीतून सोडून. ही देवाची इच्छा होती. प्रभू येशूची इच्छा होती की माझ्या पित्याने ज्याप्रमाणे, ज्या कारणासाठी मला पाठवलंय, काही जरी झालं, जीव जरी गेला तरी माझ्या पित्याची इच्छा मी पूर्ण करीन. आता या ठिकाणी लोकांची इच्छा होती की याला वधस्तंभावर खेळा, याला मारा, याला आमच्यामधून नाहीस करा. आणि पिलाताची इच्छा होती, ज्याच्या हातात न्याय होता ना त्या टायमिंगला, तो न्यायाधीश होता किंवा त्याला अधिकार होता, त्याची इच्छा होती प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून द्यायची. एकाच टायमिंगला 4 इच्छा या ठिकाणी उत्पन्न झालेल्या आहेत. आज देखील आमच्या जीवनामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या सेवेमध्ये, आमच्या कार्यक्षमतेमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या शहरामध्ये, आमच्या राज्यामध्ये, देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ह्या 4 प्रकारच्या इच्छा असतात. देवाची इच्छा असते की माझ्या लेकरानं जे रक्त सांडले त्या प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवा, का माझ्या लेकराच्या नावाने मागितल्याशिवाय मी तुम्हाला काही देणार नाही. प्रभू येशूची इच्छा आहे की माझ्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने तुम्ही प्रार्थना करा, त्याचा मागा, मग मी तुम्हाला देईन. प्रभू येशूची इच्छा आहे की मी जो तुम्हाला काही वारी सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा दिला ना, त्याच्या सहभागितेमध्ये तुम्ही राहा, त्याच्या संगतीमध्ये तुम्ही राहा. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या कृपेने, दयेने आणि पवित्र आत्म्याच्या पेटलेल्या वागणीने तुम्ही जीवन जगा. पवित्र आत्म्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी पाप करू नये. आज आमची काही इच्छा आहे, अहो जर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही जर चाललो तर आमच्या इच्छा कधी पूर्ण होणार? 4 प्रकारच्या इच्छा, 4 टोकाला 4 जण. या ठिकाणी ही सिच्युएशन निर्माण झाली. मग तो म्हणतोय की जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करायची इच्छा बाळगील त्याला ही शिकवण देवापासून आहे. आणि मग ही शिकवण पिलाताला समजली. पिलाताला समजले की हा देवापासून आहे. पिलाताला समजलं की हा सत्य आहे.
पिलाताला समजलं की हा तारणार आहे. पिलाताला समजलं की हा स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला नाही. आला असता तर तो खूप मोठा राजा झाला असता, सिंहासन हलवून टाकलं असतं. परंतु हा एकदम साधा सुधा एवढा देवाचा देव, अधिपती, सर्व गुणसंपन्न असणारा, सर्व काही श्रीमंत, सगळ्या काही गोष्टी, सगळ्या काही पॉवर असताना हा सर्वसाधारण झालाय. म्हणून पिलात त्या ठिकाणी म्हटलं, मी तुम्हाला सोडून देऊ का? या ठिकाणी लिहितोय, मी तुमच्यासाठी यहुद्याच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? मग तो जनसमुदाय जो होता ना, शास्त्री, परुषी, सदुकी, यहुदी, अनेक दुसऱ्या लोक, अनेक वेगवेगळे लोक, धार्मिक लोक, अतिधार्मिक लोक, केवळ नावाला सोंग घेणारे लोक, नामधारी लोक, निंदा करणारे लोक, चहाड्या करणारी लोक, पापात ज्यांना आनंद वाटतो असे लोक, स्वतःच्या इच्छा पूर्ण करायला आनंद वाटणारे लोक. अहो, पहिल्या काळामध्ये नियमशास्त्रामध्ये लिहिलं होतं की एखादी स्त्री जर व्यभिचार करताना पकडली ना, तर नियमशास्त्रामध्ये मोशेचं लिहिलं होतं की त्या ठिकाणी त्याला धोंडमार करून जीवच मारायचं. अहो, इतका यांची इच्छा प्रकट व्हायची, इतका यांना इंटरेस्ट वाटायचा, इतका यांना मजा वाटायची ना, हे पळू पळू ना दगड मारू मारू लोकांना मारायची. त्यांची इच्छा खूप प्रबळ राहायची. लोकांच्या इच्छा काय काय असतील त्याचा काही भरोसा नाही प्रिय. या ठिकाणी तोच पिलात त्या ठिकाणी लिहितोय की मी तुमच्यासाठी यहुद्याच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? आणि मग त्या लोकांनी काय सांगितलं की नाही नाही नाही, आमची मुळीच इच्छा अशी नाही, ह्या देवाच्या पुत्राला तर सोडूच नका. मग याच्याऐवजी जर तुमचा रूल आहे, तुमचा जर नियम आहे, या सणामध्ये कोणाला तरी सोडायचं, तर आम्ही ज्याचं नाव घेऊ ना त्याला सोडा. आणि मग त्यांनी एका व्यक्तीचं नाव घेतलं, बरब्बा. सगळ्यात मोठा डाकू, लुटारू, चोर, सगळ्या लोकांना सळू की पळू करून सोडलं होतं त्यांनी. आणि मग त्या राजाने, त्या अधिकाऱ्याने त्याला जेलमध्ये कोंडून ठेवलं होतं. ते म्हणे, बरब्बाला सोडून द्या पण येशूला सोडून नका देऊ, याला जीवच मारा. अहो, एवढंच नाही, त्या ठिकाणी त्याला म्हटले की बाबा, तो म्हटला रे हे नको, चांगलं नाही हे. ते म्हटले, बघा मी या मनुष्याच्या रक्तपाताचा दोषी ठरत नाही बरं का. तो पिलात घाबरला, कारण पिलाताला सत्य समजलं. आणि पिलाताने वाटीत पाणी घेतलं, हात धुतले, आणि तो म्हटला का बाबा, मी आपले हात धुतले, ह्या मनुष्याच्या, ह्या देवाच्या पुत्राच्या रक्ताचा दोष मात्र माझ्यावर नाही. मग ते म्हणले, ठीक आहे ना, याला मारायचंच, याला वधस्तंभावर खेळायचंच, आणि याच्या जागेवर चोरटा, बामटा, लुटणारा, आमच्यावर अन्याय करणारा, आम्हाला त्रास देणारा बरब्बा सुटला तरी चालेल. आणि याचं जे रक्त आहे ना, याचं रक्त आमच्यावर येऊ द्या, आमच्या लेकरा बाळावर येऊ द्या. हो, आज देखील ते रक्त तुमच्या आणि माझ्या लेकरा बाळावर ओरड करीत आहे की निष्पाप असणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आणि मी मारलं. आणि त्यांना सोडून देण्याचा निर्णय केलेला असताना देखील त्या सेवकाची, त्या विश्वासणाऱ्या मनुष्याची म्हणा, किंवा ज्या परमेश्वराचं वचन ज्याला समजलंय, किंवा ज्याला सत्य समजलंय, किंवा ज्याला शिक्षण मिळालं, अशा न्यायाधीशाची किंवा ज्याला अधिकार होता, तो पिलात देखील म्हटला की याच्या टाईमाला काही अपराध सापडत नाही, त्याला मी सोडून देतो, परंतु त्याची देवाच्या पुत्राला वधस्तंभावर सोडा. आणि म्हणून प्रकारे देवाची इच्छा काय आहे, पिलाताची इच्छा काय होती, लोकांची इच्छा काय होती, शास्त्री पंडितांची इच्छा काय होती. चांगल्या चांगल्या प्रकारचे शास्त्री पंडित, नियमशास्त्राधीन असणारे जे मोठमोठाले अधिकारी, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची, देवाची, परमेश्वराची इच्छा ओळखली नाही, आणि त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे केलं. शास्त्री आणि पुरुषांची इच्छा होती की याचा नायनाट करायचा. आज देखील अनेक देवाचे सेवक आहेत जे शास्त्र पंडित आहेत, परंतु सत्य शिक्षणाची वाट लावून टाकली. देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणाऱ्या सेवकाची वाट लावून टाकली. यांचं खच्चीकरण केलं. काय येतंय यांना, काय समजत आहे यांना शास्त्रातलं? अहो, आमच्या 4 पिढ्यापासून आम्ही सेवकाईचं काम करतोय, यांचं तर नीट बायबल कॉलेज पण झालं नाही. काय येतंय यांना? काहीच येत नाही. तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण पाहतात प्रयोग, तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू पाहतात. पण देवाची इच्छा आमच्याविषयी काय, देवाची योजना आमच्याविषयी काय, या सर्व गोष्टी प्रयोग आम्ही पाहिल्या पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी पिलाताला अधिकार असून देखील, पिलाताचा अधिकार, पिलाताची इच्छा असून देखील, शास्त्री, परुषी, सदुकी, नियमशास्त्राधीन असणाऱ्या, चर्चला नियमित जाणाऱ्या, दानपत्र नियमित देणारे, सणाला नियमित येणारे, अर्पण नियमित करणारे, या सगळ्या लोकांची इच्छा होती प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळा. आज तुमची इच्छा काय आहे? आज देखील प्रिय, तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला रोज आणि रोज वधस्तंभावर खेळत आहोत.
आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज आम्ही परमेश्वरच्या इच्छेला डावलत आहोत. रोज आणि रोज आम्ही देवाच्या इच्छा ना करून आमच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याकडे धाव घेत आहोत. आणि ह्याच इच्छा प्रिय तुम्हाला आणि मला अधोलोकात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी अधोलोकाकडे जाऊ नये. तुम्ही आणि मी संकटाला, दुःखाला, त्या नरक अग्नीला, त्या वेदनेला सामोरं जाऊ नये. तुम्ही आणि मी जगामध्ये आमच्या इच्छा पूर्ण करीत जर बसलो तर देवाच्या इच्छा आमच्यामध्ये जीवनामध्ये पूर्ण होणार नाही. आणि देवाची इच्छा आहे की आमच्यासाठी सार्वकालिक घर आहे. देवाची इच्छा आहे मी सार्वकालिक घरामध्ये यावं. देवाची इच्छा आहे मी सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी व्हावं. देवाची इच्छा आहे आम्ही देवाच्या राज्याचे खास लोक व्हावं. देवाची इच्छा आहे की आम्हाला सुख समृद्धी मिळावी. देवाची इच्छा आहे की आम्ही सुख लोकात बसावं. परंतु आज आमची इच्छा काय? आमची इच्छा आहे की आम्हाला सुख मिळावं. जगातले पण आणि स्वर्गातले पण दोन ऑप्शन आहेत. एक श्रीमंत मनुष्य जो होता ना, तो जगातलं सुख उपभोगलं त्याने, चांगल्या त्याच्या इच्छेप्रमाणे जसं पाहिजे तसं जगला. दरिद्री लाजार त्याच्या मेजावर पडलेल्या तुकड्यावर जीवन जगला. देवाचं गौरव करीत त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगला. आणि मग घडलं काय? हा दाखला आम्ही वारंवार पाहत आहोत. प्रियो, तुम्हाला एकच सांगायचं आहे की जगामध्ये जर आम्ही इच्छा पूर्ण केल्या ना, तर त्या ठिकाणी तो म्हटला, मग तू जगामध्ये असताना भरून पुरून तुझ्या इच्छेप्रमाणे जे काय करायचं ते सगळं केलंस. आता काही तुझी इच्छा चालणार नाही. मग आताच देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात करा प्रिय. आणि मग त्या ठिकाणी लिहिलंय की मी तुमच्यासाठी यहूद्याच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? आणि त्या लोकांनी दुजोरा दिला. त्या लोकांनी हात वर केले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पिलात साहेब, हो हो बरोबर, येस येस, आमेन. लोटा लोटा त्याला खांबावर सोडवा. आज देखील असेच लोक करतात. प्रेज द लॉर्ड पळक साहेब. अहो, तुम्हाला डुप्लिकेट मेसेज देतात, तुमचं खोटं भविष्य सांगतात, तुम्हाला सत्य सांगत नाही. ते त्यांच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करतात. ते त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या इच्छेवर पाणी वाटतात. तरी तुम्हाला कसं समजत नाही प्रिय? देवाची इच्छा या अज्ञानामध्ये तुम्ही बाहेर यावं. देवाची इच्छा या खोट्या प्रकटीकरण करणाऱ्या लोकांपासून दूर व्हावं. देवाची इच्छा या खोट्या प्रेषितांचं शिक्षणापासून दूर व्हावं. आणि देवाची इच्छा आहे तुम्ही सत्याला स्वीकारावं. देवाची इच्छा आहे तुम्ही पवित्र आत्म्याला स्वीकारावं. आणि म्हणून आज आमची इच्छा काय आहे की आम्ही देवाच्या पुत्राला वधस्तंभावर टांगतोच आणि आमची इच्छा पूर्ण करतो. आणि याच्या बदल्यात आम्ही आमच्या स्वतःवरही रक्ताचा लाभ घेतो आणि आमच्या लेकरा बाळावर पण घेतो. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया. योहान कृष्णवर्तमान 21वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आम्ही पाहतो. योहान कृष्णवर्तमान 21वा अध्याय आणि 22व्या क्रमांकाचं वचन. येशूने त्याला म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्या मागे ये. पहिल्या प्रथम तो म्हणतो तुम्ही माझ्या मागे या. कुणाला ठेवायचंय, कुणाला नाही ठेवायचंय, कुणाला मला येऊपर्यंत जिवंत ठेवायचंय, ही माझी इच्छा आहे. आणि म्हणून तुम्हाला एक रहस्य सांगतो मी. तुम्ही आणि मी आणि जगातलं सर्व जण मरणार नाहीत. तर जे देवाच्या द्वितीय गणापर्यंत रॅप्चरच्या टायमिंगला आम्ही देवाच्या न्यायाच्या समयला आम्ही बरेच लोक जिवंत असे उचलले जाणार आहेत. मुर्दे तर उठणार आहे, तो उठणारच आहेत. तू ज्या वेळेस येईल ना त्यावेळेस कबरी उखडल्या जातील आणि मुर्दे बाहेर येतील आणि ते देवाच्या नावाचा जयघोष करतील. परंतु त्या टायमिंगला असे अनेक लोक राहणार आहेत की ते जिवंत राहणार आहेत. तो म्हणत या ठिकाणी की तो म्हणत आहे की मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचं काय? तू काय कर, माझ्या पाठीमागे ये. तुझ्या इच्छा तिकडे बाजूला ठेव आणि तू माझ्या पाठीमागे ये. माझ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. आणि म्हणून प्रिय हो, आम्ही परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया. आणखीन रेफरन्स पाहूया. प्रेषितांच्या कृत्यामधला रेफरन्स आहे अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 14 मध्ये देवाचं वचन आम्हाला आणखीन देवा इच्छा. आज आम्ही इच्छा या विषयावर मनन आणि चिंतन करत आहोत. आपले सर्व जे रेफरन्स आहे इच्छा या शब्दावर आहेत. मग तो म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्या संबंधाने ठरविले आहे की त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या टोनची वाणी ऐकावी. प्रेज द लॉर्ड. आता पुन्हा एक वार वचन वाचूया हळूहळू. मग तो म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्या संबंधाने ठरविले आहे की त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी.
आता या ठिकाणी प्रिय हो, जगामध्ये तर नीतिमान पुरुष आता तर कोणी सापडत नाही. मी नाही आणि आणखीन जे कोणी जगामध्ये असतील ना, जगामध्ये नाहीच. माझा तर नंबर कुठंच लागत नाही, परंतु जगामधल्या अनेक सेवकांचाही नंबर कुठंच लागत नाही. नीतिमान एक देखील नाही. परंतु एक नीतिमान आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. एकच नीतिमान आहे, तो यहोवा परमेश्वर. एकच नीतिमानाचं नाव जर घेतलं तर तो आहे पवित्र आत्मा. आणि मग आम्ही काय करायला पाहिजे की परमेश्वरची इच्छा आहे हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. त्याची इच्छा काय आहे हे आम्ही समजून घ्यावं आणि पवित्र आत्म्याच्या माध्यमातून मिळणारं मार्गदर्शन याची आम्ही इच्छा पकडावी. आणि म्हणून प्रेषित 24 आणि 27 मध्ये ज्या वेळेस प्रेषित पौलाला कैदेमध्ये असताना त्या जो नायक होता किंवा जो सरदार होता किंवा जो अधिकारी होता, तर यहुदी लोकांची जी मर्जी आहे ती संपादन करण्यासाठी, यहुदी लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणि वैयक्तिक त्याची या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रेषित 24:27 मध्ये आम्ही पाहत आहोत. पुढे 2 वर्षानंतर फेलिक्सच्या जागेवर पुर्कियो हा. फेस्त हा आला. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला. पहा प्रिय, कुणाच्या इच्छा कशा प्रकारे असतात. यहुद्याची मर्जी संपादन करण्यासाठी जो फेलिक्स होता ना, ज्याला निर्णय करण्याचा अधिकार होता, त्याला न्याय करण्याचा अधिकार होता, तो तंटा मिटून टाकण्याचा अधिकार होता पूर्ण. त्याने येस म्हटलं असतं ना तर तो तंटा मिटत होता. तो पौल एक तर कैदेतच राहत होता किंवा त्याला मुक्त करण्यात येत होता. दोन्हीपैकी काहीतरी फैसला होता. परंतु त्याचा फैसला यांनी केलाच नाही, त्याचा न्याय यांनी केलाच नाही. का? तर यहुदी लोकांची मर्जी संपादन करण्यासाठी. कारण यहुदी लोक त्या पौलाच्या खिलाफ होते, यहुदी लोकांची इच्छा. मग आणि पौलाकडून देखील अनेक काही गोष्टी त्याला मिळवायच्या होत्या आणि म्हणून त्याला कैदेत ठेवून त्याची दुसरीकडे ट्रान्सफर झाली. अनेक प्रकारच्या इच्छा आम्हाला पवित्र शास्त्राच्या माध्यमातून पाहायला शिकायला मिळत आहेत. काही तुरळक वचनांची रेफरन्स आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे. आम्ही उत्पत्ती ते प्रकटीकरणापर्यंत जर काही रेफरन्स जर घेतले तर इच्छा या विषयावर आम्ही महिना नाही 6 महिन्यापर्यंत देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला शिकू शकतो प्रिय. आणखीन एक रेफरन्स पाहूया. रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 7. रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 14 ते 21. आणि या वचनावर आम्ही आज चिंतन आणि मनन करणार आहोत आणि विषय आम्ही तसंच पुढे लिहिणार आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी तर दैहिक पापाला विकलेलो असा आहे. कारण मी काय करतोय ते माझेच मला कळत नाही. हे मलाच कळत नाही. म्हणजे जे मी इच्छा धरतो इच्छितो ते करतो असं नाही. तर जे मला द्वेष वाटतं तेच मी करतो. जे मी इच्छित नाही ते जर मी करीतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. तर आता यापुढे ते कर्म मीच करीतो असे नव्हे. तर माझ्या ठाई बसणारे पाप ते करीते. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगलं वसत नाही. कारण इच्छा करणं हे मला साधतं. पण चांगलं ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटतं ते मी करत नाही. तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट आहे तेच मी करतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे. तर माझ्या ठाई बसणारं पाप आहे ना ते करतं. अशा प्रकारे आम्ही पाहत आहोत की या ठिकाणी देवाच्या नावाचा महिमा सन्मान आदर गौरव देऊया. रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 14 ते 21. मनुष्याचा दैहिक
व आध्यात्मिक भावनांचा लढा. दैहिक इच्छा, आत्मिक इच्छा, आमच्या स्वतःच्या इच्छा, देवाच्या इच्छा, पवित्र आत्म्याची इच्छा, दुष्टाच्या इच्छा, आपल्या जिगिकी इच्छा, स्वर्गीय इच्छा. आणि म्हणून त्या ठिकाणी सुंदर असं उदाहरण, सुंदर असं प्रवचन, सुंदर असं वचनाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी पौल त्या रोमकराच्या पत्रामध्ये तो अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 14 ते 21 मध्ये लिहिलेला आहे त्यांनी, की सगळ्या प्रकारच्या इच्छा साध्य. मला इच्छा वाटते की मी चांगलं करावं, पण नेमकं ते मी करत नाही. मग का करीत नाही? कारण ती इच्छा देवाला अनुस्वरूप अशी नाही, आणि म्हणून ती माझ्या हातून घडत नाही. का घडत नाही? तर मी देवाच्या इच्छेचा कधी विचारच केला नाही. मी फक्त ती माझी इच्छा पूर्ण करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला, आणि तीच मी इच्छा करतो. आणि इच्छा करीत असताना मला चांगला विचार येतो की मी चांगलं ते करावं, परंतु मी ते करीत नाही. मग शास्त्राचं पुढे लिहितं ते का होतं? तर ते मी करीत नाही असं नाही, तर माझ्यामध्ये वसणारं पाप ते करतं. पाप करतं म्हणजे काय? की देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस ते पाप आहे. चांगले करणे कळत असून जे ते करत नाही ते त्याला पाप आहे, न करणे म्हणजे. आणि मग देवाची इच्छा चांगली आहे परंतु आम्ही ती करत नाही, याचा अर्थ आम्ही पाप करतो. आणि आम्ही काय एकदा पाप केलं का मग आम्ही चांगली इच्छा केली तरी ती आमच्याच्याने पूर्ण होत नाही. आम्ही मस्त प्लॅन करतो, नाही नाही पालक साहेब आतापासून मी चांगलं करण्याचा प्रयत्न करीन. अहो मी अनेक वेळेस म्हटलो मी इथून पुढं कडक भाषण करण्याचं सोडून देईल, मी इथून पुढं देवाच्या सेवकाला एक विशिष्ट अशा गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, परंतु कडक भाषेत करणार नाही. हे चांगलं कळलं मला. पण तुझ्या कृतीत आणायला सुरुवात होतं ना, आता माझ्यामध्ये जे काही पाप आहे ना कडक बोलण्याचं, आता मी त्याला पाप म्हणेन. देवाच्या दृष्टीने ते आहे किंवा नाही ते देवाला माहिती आहे, पण तू माझ्या मताने मी जर याला गोष्ट म्हटलं ना, चांगलं कडक शब्दात बोलू नये असं आहे का? अनेक लोकांना वाटतं की कडक शब्दात बोलल्यानंतर पाप करत आहे. नाही प्रिय, देवाचं वचन, आता कुणाचा आवाज तसा असतो, कुणाची ठेवण तशी असते, कुणाला तशा प्रकारे प्रीच करण्याची पद्धत त्यांना सवय झालेली असेल, पण तू त्याच्या पाठीमागचा सांगण्याचा मतिदार्थ आहे, तो योग्य आहे, तो चांगला आहे, तो देवापासून आहे, तो देवाची इच्छा पूर्ण करण्याचा आहे. आणि मग जर आम्ही या वचनाप्रमाणे जर आचरण करायला जर सुरुवात केली तर निश्चित अर्थाने आम्ही आमच्या इच्छा ज्या आम्हाला आमच्या पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत परंतु त्या झाल्या नाहीत, आज निर्णय करा, तुमच्या इच्छा परमेश्वरावर सोपवून द्या आणि परमेश्वराची इच्छा तुम्ही घ्या. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. माझं जे जो आहे ना ते हलका आहे, माझं ओझं एकदम सोपं आहे, आणि तुमचं अवजड झालेलं ओझं मला द्या आणि माझ्या त्याच्या बदल्यामध्ये माझं हलकं जो तुमच्यावर घ्या. म्हणजे माझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला सुरुवात, तुमच्या कुठल्याही इच्छा असो पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद, मान, महिमा, सन्मान, आदर, गौरव देऊया सुंदर अशा सहभागितेबद्दल, सुंदर अशा वचनाच्या संगतीबद्दल, सुंदर अशा वचनाच्या चिंतन मनन अध्यायाबद्दल आम्ही सर्वजण मिळून परमेश्वरच्या नावाचा महिमा आणि गौरव करूया. पुन्हा एक वार लाईव्ह फेसबुकवर आम्ही इच्छा या शब्दावर भाग 3 आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत जो परमेश्वर तुम्हाला आणि मला शिकवू इच्छित आहे, आणि त्या गरजेच्या आहेत, जेणेकरून आमच्या ज्या इच्छा आतापर्यंत सफल झाल्या नाहीत, जर तुम्ही या वचनाप्रमाणे, तुम्ही आणि मी जर या वचनाप्रमाणे फॉलोअप करायला सुरुवात केली, जर वागायला सुरुवात केली, आमच्या मनामध्ये निश्चय केला आणि आम्ही देवाच्या इच्छा काय आहेत ह्या समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चित अर्थाने आमच्या इच्छा या जगात देखील पूर्ण होतील आणि सार्वकालिक जीवनात देखील पूर्ण होतील. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. येऊया आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आज प्रिय देव बाप्पा आम्हाला समजलेलं आहे की जोपर्यंत आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगत नाही तोपर्यंत आमच्या इच्छा पूर्ण होत नाही. आणि म्हणून परमेश्वर देव बाप्पा आम्ही स्वार्थी वृत्तीने का होईना आमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आज आम्ही निर्णय करतो की आज आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी असलेल्या कोरोना आणि अर्थव्यवस्था जी ढासळलेली आहे, जे काय परमेश्वर देव बाप्पा वेगळी सिच्युएशन, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, अनेक लोक दडपणाखाली, तणावाखाली, दबावाखाली, भीतीखाली आहेत. या प्रत्येकाला सांत्वना दे, धीर दे, दया कर, कृपा कर परमेश्वर दे बाप्पा. आम्ही आमच्या इच्छेने जीवन जगत असताना आज आम्ही विनंती करतो तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. आणि परमेश्वर दे बाप्पा माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी,
त्याचप्रमाणे सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व प्रकारचं सुरक्षा डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे सेवाभावी संस्था, सर्व प्रकारचे सफाई कामगार त्यांचं डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे परमेश्वर बाप्पा वैयक्तिक लोक आज जे सेवा सुशस्त्र एकमेकांची भेट घेत आहे, एकमेकाला सपोर्ट करत आहे, एकमेकाला वाचवत आहे, एकमेकांना साथ देत आहे. त्याचप्रमाणे लाईव्ह फेसबुकवर असणारे सर्व देवाचे सेवक जे यानंतर पाहतील ते देखील, आणि परमेश्वर विशेष करून सांगणारा, ऐकणारा आणि आम्ही दोघांनी तुझ्या वचनाप्रमाणे कृती करणारे आम्ही प्रत्येक लोक तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या भांडारातून आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. सर्व आदर गौरव सन्मान तुला देत. छोटीशी विनंती, धन्य उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्या तू आई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.